नमस्कार. जय महाराष्ट्र. विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली असतानाच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. कोणत्या पक्षामधून कोणाला तिकीट मिळणार, कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण कोणत्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवणार याची चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे एखाद्या नेत्याला आता आपली सत्ता कशी मिळवायची याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. यातच शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि एकीकडे काँग्रेस असे अनेक पक्ष सत्ता मिळवण्यासाठी पुढे जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. एक महत्वाचा मोठा नेता, माजी मंत्री, माजी पालकमंत्री, माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी महापौर आणि 25 वर्ष सत्ता असलेली महानगरपालिका आणि सोबत असलेले 60 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये चाचपणी सुरू आहे. तर भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांचे परिवार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना तिकीट पाहिजे, तर ऐरोलीमधून विजय चौगुले शिंदे गट आग्रही आहे. यामुळे नायकांची कोंडी झालेली आहे आणि यातूनच हा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने हालचाली आहेत. लवकरच नवी मुंबईमध्ये ठाकरेंचे एक शिलेदार नाईक पुन्हा चर्चेत राहणार असल्याचं बोललं जात आहे. धन्यवाद.